धाराशिव जिल्हा यांच्या वतीने येत्या 8 ऑक्टोबर रोजी एसटी आरक्षण प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला समावेश करण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा या धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे। यासाठी या जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनी, सर्व तरुण बांधव आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांना कळकळीची विनंती आहे की हा जो काही एसटी आरक्षणासाठी जो काही आपला मोर्चा निघणार आहे, या मोर्चामध्ये आपले काम बंद करून सोयाबीन काढण्याचा असो, उडीद काढण्याचा असो किंवा अन्य कुठल्याही कामामध्ये गुंतलेला माझा बांधव असेल, एक दिवसाचं काम बंद करायचं आणि या धाराशिव जिल्ह्याच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे। आपल्या हक्काच्या लढाईसाठी, आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आपण सर्वांनी एक दिवस धाराशिव जिल्हा स्तरावरती या मोर्चामध्ये सहभागी होऊन या मोर्चाची तर ताकद वाढवायचीच आहे, परंतु महाराष्ट्र शासनाला देखील आपण दाखवून दिलं पाहिजे की हा बंजारा समाज या आरक्षणासाठी किती एकवटलेला आहे। त्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या बंजारा समाजाला आवाहन करू इच्छितो की 8 तारखेच्या मोर्चामध्ये आपल्या बार्शी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती होणाऱ्या महामोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं, एवढंच मी कळकळीची विनंती करू इच्छितो। जय शिवलाल। 8 ऑक्टोबर 2025 रोजी धाराशिव शहरामध्ये सकल बोर बंजारा मोर्चा निघणार आहे। तरी सर्व जिल्ह्यातील माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मित्र परिवार, आमच्या बोर बंजारातील सर्व कारभारी नायक यांना सगळ्यांना मी विनंती करतो की आपण सर्व तांड्यातील लोकांना घेऊन धाराशिव शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हजर व्हायचं आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या भविष्यासाठी आपण एक दिवस समाजासाठी द्यायचा आहे। त्या अनुषंगाने आपण मोर्चाची तयारी केलेली आहे। राजमाता जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव असा आपला रूट राहील। तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने बोर बंजारा समाज या मोर्चात सहभागी व्हावे। जय शिवलाल।